महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते दोन्ही ठाकरेंनी व्यक्त केलं। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची जनभावना आहे। दोघांच्याही भावना गांभीर्यानं घेऊन पुढे गेलं पाहिजे असं खासदार संजय राऊत म्हणाले। उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलंय। पुढे जाताना आता भूतकाळाचा विचार करायचा नाही। कुणी काहीही बोलू द्या, आम्हाला मागे वळून बघायचं नाही असं आम्ही ठरवलंय असं राऊत म्हणाले। राज ठाकरेंचा जन्म शिवसेनेतल्या गर्भातला आणि सकारात्मकता ठेवा असे संदेश उद्धव ठाकरेंनी दिलाय असं राऊतांनी सांगितलं। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर काहींना भीती वाटत असेल। दोन भाऊ एकत्र आल्यावर शिंदे सेनेच्या निशिबी शून्यच येणार आहे। उद्धवराज एकत्र आले तर काहींना कायमचं शेतातच जावं लागणार आहे असं संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावताना म्हटलं। सामनातून पुन्हा मनसे सोबतच्या युतीचे संकेत देण्यात आलेत। वापरा आणि फेका हेच भाजपचं राजकारण आहे। मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं। विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे असं भाष्य सामनातून करण्यात आलं। नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले बॅनर्स चांगले चर्चेत आलेत। उद्धव साहेब स्वतः राज साहेबांना मातोश्रीवर येण्याचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। पुण्यातील AI संबंधित विषयावर चर्चा करण्याकरता पुण्यातील साखर संकुल इथं आयोजित बैठकीत शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र आले। गेल्या 15 दिवसातील काका पुतण्यांमधली ही तिसरी भेट। साखर संकुलातील बैठकीनंतर अजित पवार आणि शरद पवारांची वेगळी बैठक पार पडली। दोघांमध्ये सुमारे 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे, पण स्वतंत्र बैठकीतील चर्चेची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे। शरद पवारांसोबतच्या भेटींवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। शरद पवार संस्थाध्यक्ष आणि मी ट्रस्टी म्हणून बैठकीला एकत्र येतो। काही विषय राजकारणाच्या पलीकडचे असतात। परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। हिंदी भाषेच्या सक्तीला मनसेनं विरोध केलाय। सरकारनं GR मधून सक्ती शब्द काढून टाकावा अशी मागणी मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला। राहुल गांधींनी सातत्यानं परदेशात जात देशाची बदनामी केली, खोटं बोलले। त्यांनी जनतेत जाऊन जनतेचा विश्वास जिंकायला हवा असा सल्लाही फडणवीसांनी राहुल गांधींना दिला। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी रामगिरीमध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यानं सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा रद्द झालाय। एकनाथ शिंदे शिवमेळाव्यासाठी सोलापुरात हजेरी लावणार होते। शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी शिवमेळाव्याचं आयोजन केलं होतं। मुंबईच्या दादरमधील शिवसेना भवन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली। मनसेला डिवचणारे बॅनर लावण्यात आले। ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर लावत मनसेला डिवचण्यात आलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपनं संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे। अधिकाधिक गावखेड्यांपर्यंत पक्षाचा विस्तार करत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। त्याकरता राज्यभरात पहिल्या टप्प्यात 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापुरातील शिवमेळाव्याच्या जाहिरातीतून माजी आरोग्यमंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा फोटो गायब असल्याचं बघायला मिळतंय। तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनीच या मेळाव्याचं आयोजन केलं, मात्र फोटो वगळल्यानं चर्चांना उधाण आलं। आगामी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत आम्ही मित्रपक्षांसोबत युती करणार नाही अशी भूमिका भाजप आमदार विजयकुमार गावित यांनी जाहीर केली आहे। CM DCM युतीबाबत पक्षांना आदेश देतात, मात्र त्यांची पाठ फिरली की मित्रपक्ष विरोधकांना मदत करतात असा आरोपही गावितांनी केला। वसईच्या पारनाका इथल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर भाजपनं निषेध आंदोलन केलं।
नॅशनल हेराल्ड प्रकरणातून देशाची फसवणूक करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली। महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणात दोषी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, तर सह आरोपी कुंदन भंडारी महेश पळणीकर याला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेची पोलीस कोठडी आज संपते। आज पुन्हा त्याला बीड न्यायालयात हजर केलं जाईल, त्यामुळे कासलेला पोलीस कोठडी मिळते का न्यायालयीन कोठडी मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे। जळगाव सुवर्णनगरी सोन्याचे दर आकाशाला गवसणी घालू लागले। 24 कॅरेट सोन्याचे दर तब्बल 99,400 रुपयांवर गेलेत। चीनच्या खरेदीचा परिणाम भारतातील सोन्याच्या दरावर बघायला मिळतोय। जळगावात सोन्यानं उच्चांकी दर गाठलाय। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील बेंडाई धनगरवाड्यामध्ये रस्त्याअभावी उपचाराला विलंब झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला। खाटेवरून रुग्णालयात नेण्याची गावकऱ्यांवर वेळ आली आणि पण तीही व्यर्थ ठरली। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। रुग्णाच्या नातेवाईकानं हातात सलाईन धरून रुग्णालयात नेलं, तर स्ट्रेचर आणण्यासाठीही नातेवाईकांना सांगण्यात आल्यानं तीव्र संताप व्यक्त होतोय। जळगावच्या धानवडमध्ये तहसीलदारांचे आदेश असतानाही तयार केलेला रस्ता शेतकऱ्यानं खोदून नुकसान झालं। रस्ता खोदून नुकसान करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस तसंच महसूल प्रशासनाकडेही तक्रार करण्यात आली। सध्या येवल्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईनं तोंड वर काढलंय। काही गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या। गरज भासल्यास खासगी विहिरी अधिग्रहित करण्यास भुजबळांनी सांगितलं। राज्याच्या वेगवेगळ्या भागातून अंध युवक पुण्यात येतात, त्यांच्याकरता बच्चू कडू यांनी स्वतःचं स्नॅक सेंटर सुरू केलंय। विशेष म्हणजे या स्नॅक सेंटरमध्ये तयार होणारे सगळे पदार्थ हे अल्पदृष्टी असणारे अंधमित्र बनवणार आहेत। DRDOचे महासंचालक व ब्रह्मोसचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर जयतीर्थ आर जोशी यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं। सलग दुसऱ्या दिवशी देवीची पूजा करत अभिषेक करण्यात आला। जळगावच्या चिंचोली इथल्या 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा शुभंकरोती कल्याणम श्लोक म्हणतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। न अडखळता श्लोक म्हणणाऱ्या इशिता हर्षल वंजारी या चिमुकलीचं सोशल मीडियावर खूप कौतुक होतंय। भुसावळ रेल्वे विभागानं राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत अजब प्रकार समोर आला। विना तिकीट प्रवाशांकडून पैसे वसूल करणाऱ्या बनावट 7 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं। नाशिक महापालिकेच्या गेटवर मनसेकडून आंदोलन करण्यात आलं। पालिकेच्या गेटवरच मनसेनं घंटानाद आंदोलन केलं। दत्तक नाशिकच्या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात येते। पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील MEPL कंपनीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलाय। आजूबाजूच्या अनेक गावांमधील पाणीसाठे दूषित झाले, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। या विरोधात आवाज उठवल्यानंतर शरद पवारांनी याची दखल घेतली आहे। येत्या 23 एप्रिलला पवार शिरूर दौऱ्यावर येणार असून ते पाहणी करणार आहेत। अकोल्याच्या उगुवा गावात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। महिना पाणी मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत। पाणी चोरी होत असल्यानं नागरिकांवर पाण्याच्या टाकीला कुलूप लावण्याची वेळ आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सुल तलावात केवळ 21 फूट पाणी शिल्लक आहे। दररोज 12.5 MLD पाण्याचा उपसा होतो, पण पाणी पुरवठा करणारी यंत्रणा निष्क्रिय ठरलेली आहे, त्यामुळे 14 वॉर्डातील नागरिक तहानलेले आहेत। बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात तब्बल 550 बोगस मतदारांच्या नोंदणीच्या प्रकरणावर बीड जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जिल्हाधिकाऱ्यांना 8 मे पूर्वी शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले। सांगलीत कार आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर 108 नंबरवर फोन करत रुग्णवाहिका मागवण्यात आली, मात्र रुग्णवाहिकेचा ब्रेकच लागत नसल्याने पाठीमागील चाकात दगड लावून अँब्युलन्स थांबवण्यात आली। यानंतर ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला धारेवर धरलं।
रायगडमधील स्थानिक व्यापाऱ्यांचा पहिल्या टप्प्यातील आंबा नवी मुंबई एपीएमसी मार्केट आणि पुणे मार्केटला विक्रीकरता रवाना झालाय। दुसऱ्या टप्प्यातील आंबा स्थानिक व्यापारी श्रीवर्धन म्हसळा या राज्य मार्गावर स्टॉल लावून विक्री करताना दिसत आहेत। तांडावस्ती सुधार योजनेने प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत येतात, त्याला आम्ही मान्यता देतो। तक्रार करणाऱ्या आमदारांनी याबाबत पडताळणी करावी असं वक्तव्य अतुल सावे यांनी केलं। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा फर्स्ट लुक समोर आलाय। मालवणमध्ये 60 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यात आलाय आणि पुतळ्याची निर्मिती पद्मभूषण राम सुतार यांनी केलेली आहे। सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारण्यात येतो। या पुतळ्याचं जवळपास काम पूर्ण झालेलं आहे। वाढत्या तापमानाचा सागरी मासेमारीवर परिणाम होताना दिसतोय। अनेक मच्छीमार बोटी बंदरातच थांबून ठेवण्यात आलेल्या आहेत। एकीकडे बोटिंगचा डिझेल खर्च वाढत असताना दुसरीकडे मासेही मिळत नसल्यानं मच्छीमार हवालदिल झालेत। रायगडच्या रोहा तालुक्यात पुन्हा एकदा भाजपच्या रोहा तालुका अध्यक्षपदी अमित घाग यांची निवड झाली आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। एकमेकांना पेढे भरवत फटाके वाजवत जल्लोष करण्यात आला। दरवर्षी पार पडणाऱ्या प्रतिष्ठेच्या खेड केसरी कुस्ती स्पर्धा 2025 मध्ये व्यंकोबा मैदानाचा तगडा पैलवान प्रणव बोत्रे यानं दमदार कामगिरी करत यंदाचा खेड केसरी किताब पटकावला। लासलगावच्या निफाड नैताळे गावातील ऐतिहासिक बारव पोस्टाच्या पाकिटावर झळकलंय। मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारवची दखल घेतली होती। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील चांडोली गावच्या यात्रेत चिमुकल्यांच्या शर्यतीला बैलगाडा घाटात स्थान दिलं। चिमुकल्यांच्या या जुगरबाज खेळानं बैलगाडा घाटातल्या थरारानं चिमुकल्यांना कौतुकाची थाप दिली। नाशिकच्या दर्गा अतिक्रमण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। सातपीर दर्गा ट्रस्टींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे, मात्र पालिकेनं संपूर्ण दर्गा अतिक्रमित असल्यानं जमीनदोस्त केला। या प्रकरणी पालिकेला कोणतीही नोटीस आलेली नाही। तहान भागवण्याकरता थंडावा मिळण्यासाठी अनेक जण बाजारातील बर्फ घातलेलं शीतपेय बिनधास्त पितात, मात्र अनेकदा सरबतामध्ये टाकला जाणारा बर्फ चांगला असतोच असं नाही। बर्फ बनवण्याकरता वापरलं जाणारं पाणी हे दूषित असल्यास त्याद्वारे जीवाणू शरीरात जातात, त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात असं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं। राज्य सरकारच्या 1 रुपयात पीक विमा योजनेला रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय, मात्र अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना या योजनेचा अपेक्षित लाभ मिळत नाही। जिल्ह्यात 61,834 शेतकऱ्यांनी योजनेला प्रतिसाद दिला असला तरी प्रत्यक्ष 4,115 शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळाला आहे। साताऱ्यातील दरेगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा शेतीत रमले। यंदा त्यांनी पहिल्यांदाच अवाकाडो या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला। छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। पोप फ्रान्सिस यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। व्हॅटिकन सिटीमधील निवासस्थानी त्यांचं निधन झालेलं आहे। पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेलं आहे। अत्यंत प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। व्हॅटिकन सिटीमधील निवासस्थानी त्यांचं निधन झालेलं आहे। 88 वर्षांचे होते पोप फ्रान्सिस। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपात त्या घडामोडी। तेलंगणामध्ये एका भरधाव बसनं 4 चाकीला जोरदार धडक दिली। ही अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। बस चालकानं दिलेल्या या धडकेत कारचं मोठं नुकसान झालं। नाशिकच्या पिंपळगावात हळदीच्या कार्यक्रमात तरुणाची हत्या करण्यात आली। किरकोळ वादातून हत्या झाल्याचं समोर आलं। आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी टोकेवाडी इथं बैलगाडा शर्यत सुरू असताना बैलगाडा घाटाच्या शेजारी असणाऱ्या डोंगर टेकडीला आग लागली। टेकडीवरील वळलेलं गवत
टेकडीवरील वाळलेलं गवत असल्यानं आगीत क्षणार्धानं रौद्र रूप धारण केलं. याचं गांभीर्य लक्षात घेता आयोजकांनी बैलगाड्या शर्यत काही काळाकरता थांबवली आहे आणि आधी आगीवर नियंत्रण मिळवलं. पुण्यातील तरुणीला झिपलाईन हा साहसी खेळ भोवला. झिपलाईनिंग करताना 30 फूट उंचीवरून कोसळून तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता वॉटर पार्क चालक आणि मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. धुळ्यातील दोंडाईचा शहरातील गुलमोहर कॉलनीमध्ये एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीची झळ आसपासच्या घरांना देखील बसली आहे. यात संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालंय. बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा इथं व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 2.5 लाखांचा ऐवज लंपास केला. पण पळून जाताना हे चोरटे एका सीसीटीव्हीत कैद झाले. पुण्याच्या पेरणी फाटा इथं भंगार गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झालं. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या फतेपूर इथल्या 16 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याकरता पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. वाशिमच्या कारंजा शहरातील सावरकर चौकात रेती घेऊन जाणाऱ्या ट्रकचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक डिव्हायडरला धडकला. वीज रोहित्राला धडकला. तेवढ्यातच मागून येणाऱ्या ट्रकनं सुद्धा अपघातग्रस्त ट्रकला धडक दिली. यात एक जण गंभीर जखमी झाला. 31व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रवीण गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. 9 आणि 10 मेला हे संमेलन कराडमध्ये संपन्न होत आहे. संमेलनाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरच्या फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे. मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशतः रद्द केली जाईल. तसंच कोकणातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या जनशताब्दी तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार आहे, अशी घोषणा पियुष गोयल यांनी केली. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या मिनी ट्रेनचं काम पूर्ण होऊन 2 महिन्यात मिनी ट्रेन धावू लागणार आहे. ग्राहकांच्या आवाक्यातील परवडणारी घरं उपलब्ध असून सुद्धा विशिष्ट ठिकाणांनाच ग्राहक पसंती देतात. त्यामुळे इतर ठिकाणची परवडणारी घरं विक्रीविना पडू नयेत. देशभरात सध्या 1,12,744 परवडणारी घरं ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात मुंबई महानगर प्रदेशातील 53,942 घरांचा समावेश आहे. राज्यात कीटकजन्य आजारांचं प्रमाण दिवसागणिक चिंताजनक होत चाललंय. डासांचा डंख तीव्र झाल्यानं गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात तब्बल 49,862 जणांना मलेरियाची तर 8,476 जणांना चिकुनगुनियाची लागण झाली आहे. गेल्या 3 वर्षांचा विचार केल्यास मलेरिया आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. सिडकोनं गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी मोहीम राबवून जवळपास 51 एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केलंय. त्याकरता 302 कारवाया मोहीम राबवल्या. विशेष म्हणजे या मोहिमेवर तब्बल 4,35 लाख रुपये खर्चही करण्यात आले. त्यानुसार गेल्या 3 वर्षात सिडकोनं अतिक्रमण मोहिमेवर 13,58 लाख रुपये खर्च केले. सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. त्यानंतरही सोनं आणि चांदी खरेदीचा उत्साह कायम आहे. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी ठरते. त्यामुळे खरेदीला पसंती मिळते. सुरक्षिततेच्या दृष्टीनं अनेक जण आपलं सोनं हे बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवतात. त्यामुळे लॉकर्सला सुद्धा मागणी वाढली आहे. फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेल्या प्रत्येक मेसेजवर सायबर क्राईमची विशेष नजर असते. त्यामुळे फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप वापरताय तोल सावरा, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो, असा सल्ला सायबर पोलिसांनी दिला आहे. पुणे महापालिकेला EWS आणि R7 अंतर्गत शहराच्या विविध भागात उपलब्ध झालेल्या 3,908 सदनिकांपैकी सुमारे 1,000 सदनिका धुळखात पडलेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच घरांमधील नळ, भांड चोरीला गेलाय. याकडे पालिका लक्ष देणार आहे का, असा प्रश्न नागरिक विचारतायत.
केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेअंतर्गत शहरातील 2 STP प्लांट्स पूर्णतः पडून आहेत. नव्यानं उभारण्यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे 4 STPंची क्षमता वाढवण्यास मंजुरी मिळालेली आहे. याकरता 451 कोटींचा खर्च येणार आहे.